कालपासून काटली या गावामध्ये आपण झाडी बोली साहित्य संमेलन अनुभवत आहोत. गावातल्या लोकांनीही अनुभव घेतला. हो, संमेलन बोरकन्नाडला झालं आणि त्या संमेलनात पहिल्यांदा मी भाषण दिलं झाडी बोलीतून बोरकर सरांच्या मार्गदर्शनामध्ये. जेव्हा बोली समजून घेतली तर 9व्या संमेलनापासून ते 33वं संमेलन सर्व प्रेझेंटी आहे. निखाडे सर फुल प्रेझेंटी जुळलो आणि प्रेझेंट. आणि प्रत्येक संमेलनामध्ये आम्ही हे पाहिलं. आता सर उठू शकत नाही, म्हणजे चालू शकत नाही असं म्हणून, पण सर पूर्वीचे जे संमेलन व्हायचे त्या संमेलनामध्ये प्रत्येक परिसंवादात सर बोलायचे. प्रमुख राहायचे, अध्यक्ष राहायचे, वक्ते राहायचे, पण त्यात प्रामुख्याने बोरकर सर 10 ते 15 मिनिटं परिसंवादामध्ये कसं बोलायचं, कसा अभ्यास करायचा, कसा विषय मांडायचा, अशा प्रकारचं ट्रेनिंग द्यायचे. आणि त्यामुळे खरोखर मला सांगतो की त्यांच्यामुळे, त्यांच्या शिकवणीमुळे आम्ही शिकलो. अनेक लोक तयार झाले, नाहीतर आम्हाला ते विषय कसे मांडावेत हे समजत नव्हतं. खरं म्हणजे सरांची खूपच गरज आहे या चळवळीसाठी. त्यांनी अनेक लोकांना जोडलं, मोठं केलं. अनेकांची पुस्तकं निघाली. तर खरं म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं इतके पुस्तकं निघतील. सामान्य शिक्षकांनी, जिल्हा परिषद शिक्षकांची सुद्धा अनेक पुस्तकं निघाली. डॉक्टर साहेबांसारखे व्यक्तीचे 7-8 पुस्तकं निघाले. अनेक लोक अध्यक्ष झालेत. हे त्यांच्या कार्यप्रेरणेचा हा भाग आहे. म्हणून बोरकर सरांना उदंड आयुष्य लाभो या सहकार्य केलं. हे गावाचं संमेलन आहे आणि गावकऱ्यांनी यशस्वी करून दाखवलं. त्यांचा आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया. आता संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर खानोलकर सर आहेत. ते जालनाचे सुद्धा सल्लागार सदस्य आता निखाडे सरांनी सांगितलं. आणि निखाडे सर इथे आले. निखाडे सर आपल्या झाडी बोलीच्या मुख्य ग्रुपवर आहेत. ते आमच्या ऍक्टिव्हिटीज पाहत आहेत आणि ते अभ्यास करत आहे की ही चळवळ कशी काम करते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, शांत मितभाषी आहे आणि ते खऱ्या अर्थाने दालनाला निश्चितपणे न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. खरं म्हणजे निखाडे सरांकडे हे दालन गेलं, त्यांच्याकडे व्यवस्था असल्यामुळे खरोखर योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी बसल्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये हे दालन, आदरणीय कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये हे दालन निश्चितपणे प्रगती करेल. सर्वांना संधी मिळेल आणि सर्वांनी याला सहकार्य करावं. आमची चळवळ दालनासोबत राहणार आणि दालन सुद्धा आपल्यासोबत राहणार आहे. तर हे आपल्या सर्वांचं एक महत्त्वाचं केंद्र आहे, सांस्कृतिक केंद्र आहे, साहित्य विषयक केंद्र राहणार आहे. आणि ही एक गोष्ट खरी आहे की जी विषय यावर्षी निवडले गेले, बोरकर सरांनी ते विषय दिलेच होते, पण आपल्या सगळ्या सदस्यांनी आपली माणसं, आपली तीर्थक्षेत्र, आपल्या नद्या हे विषय पाहिल्यानंतर असं वाटतं की हा आपलं संमेलन आहे. अशा प्रकारचे विषय इतर तुम्हाला संमेलनात ऐकायला मिळत नाही. आणि इतके अभ्यासपूर्ण भाषणं झाले. केंद्रीय समितीच्या वतीने या जिल्हा शाखेला आम्ही धन्यवाद देतो. डॉक्टर लेंगुरे सर आहेत. मी चंद्रपूरला गेल्यानंतर हा रथ जो आहे सांभाळणारे प्राध्यापक धानोरकर सर आहे. ग्रामसेवक म्हणजे आम्ही काल ग्रामसेवक असा उल्लेख झाला झाडी बोलीमध्ये, संजीवजी बोरकर यांनी फार प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे या संमेलनासाठी. आणि सगळी टीम, ज्यांची सगळे नाव मी घेऊ शकत नाही ती वेळाभावी, पण सर्व लोकांनी, सगळ्याच्या भगिनी, सर्व सदस्य, सर्वांनी मेहनत घेतली. सर्वांनी आपलं तन मन धन या संमेलनासाठी दिलं. त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. शेवट